संकल्पने पुढे येत अंशुलाचं मनगट अलगद पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं. ती थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. क्षणभर ती पूर्णपणे स्तब्ध झाली. तिला जाणवत होतं संकल्पचं हृदय आणि तिच्या छातीतील धडधड जणू एकाच लयीत प्रचंड वेगाने धडधडत आहेत. संकल्पने तिचं मनगट सोडून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मावळ पण काळजीने भरलेल्या आवाजात म्हणाला, तुझा त्रास मला अस्वस्थ करतोय मिस यादवंशी. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तू एवढी अस्वस्थ का आहेस. मला सांग आणि त्यानंतर तू नाही म्हणशील तरी मी एका क्षणासाठीही तुला थांबवणार नाही. पण कारण न सांगता तुला इथून जाऊही देणार नाही. मी माझ्या घरी आणि तुझ्या समर भैयांनाही फोन करून विचारलं. तिथे सगळं ठीक आहे. मग तू इतकी का अस्वस्थ दिसत आहेस? तो तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता. अंशुला पुन्हा एकदा दचकली. यांना माझी एवढी काळजी आहे. मला अस्वस्थ पाहून यांनी घरी सुद्धा फोन केला. मग डिनरच्या वेळी जे झालं ते काय होतं? माझ्या शेजारी बसले असते तर यांचं काही बिघडलं असतं का? तिने आजूबाजूला नजर फिरवली. मैदानात आता कोणीच नव्हतं. ती 2 पावलं मागे सरकली. संकल्प पुन्हा म्हणाला, आज तू डिनर पूर्ण न खाताच तिथून उठून गेलीस. त्याचं कारण काय होतं? अंशुला चकित झाली. म्हणजे यांनी हेही लक्षात ठेवलं की मी जेवलीच नाही. संकल्प हलक्या खोडकर सुरात म्हणाला, प्लीज मिस यादवंशी, आता खरं खरं सांग. नाहीतर मी रात्रभर तुला हेच विचारत राहीन आणि तुला सतावत राहीन. आधी स्वतःच्या भावना सांभाळताना अंशुलाची अवस्था बिकट झाली होती. त्यात संकल्पचा तो खोडकर आवाज ऐकून तिचा संयम अखेर तुटला. ती हुंदका देत म्हणाली, सर, तुम्ही माझ्यासोबत असं का वागता? तुमच्या या वागण्याने माझ्यावर काय बीतते याची तुम्हाला कल्पनाही नाही. मी तुमच्यासारखी नाही आहे सर. स्वतःला इतकं सहज सावरू शकत नाही मी. तिचा आवाज दाटून आला आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मिस्टर अकडू कधी कोमल तर कधी क्षणात कठोर व्हायचे याचा काहीच नेम नव्हता. यावेळीही संकल्पचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. अंशुलाच्या भाषेत सांगायचं तर तो सुतळी बॉम्ब सारखा फुटलाच असता. पण मोठ्या प्रयत्नाने स्वतःवर ताबा ठेवत तो किंचित नाराजीने म्हणाला, पण मी काय केलं? स्पष्ट सांग, नेमकी काय गोष्ट आहे? तो तिचा हात घट्ट धरून रागाने तिच्याकडे पाहत होता. अंशुला त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तिथे अश्रू नव्हते, पण काळजी मात्र ओसांडून वाहत होती आणि त्याचबरोबर त्याचा नेहमीचा तो कडकपणाही. काय करणार बिचारे मिस्टर अकडू? काळजी सुद्धा व्यक्त करतात, तीही त्यांच्या अकडीतच. अंशुला हळूहळू बोलू लागली. एका बाजूला तुम्ही मला फक्त तुमची जबाबदारी समजता आणि दुसऱ्या बाजूला माझ्या त्रासामुळे एवढे अस्वस्थ होता की माझी चौकशी करण्यासाठी माझ्या घरी फोन करता. मोहिताने माझा अपमान केला तेव्हा सगळे नियम बाजूला ठेवून मला भेटायला माझ्या रूममध्ये येता. तुमचं हे असं वागणं माझा जीव अक्षरशः घाबरवून टाकतं. माझी इतकी काळजी घेण्याचा काय उपयोग जेव्हा तुमच्या मित्रांसमोर तुम्ही माझ्या शेजारी बसून 2 घासही खाऊ शकत नाही. साहिल आणि सुगंधा तर सगळ्यांसमोर निर्धास्तपणे एकत्र बसून जेवत होते. अंशुला मनात साचलेलं सगळं दुःख शब्दात मोकळं करत होती आणि संकल्प हात बांधून शांतपणे उभा होता. आता संकल्पला तिच्या अस्वस्थतेचं खरं कारण समजलं होतं. तो थंड आवाजात म्हणाला, गोष्ट खूप छोटी आहे मिस यादवंशी. साहिल मुद्दाम तुला समोर ठेवून मला तिथे बसायला सांगत होता. संध्याकाळीही तो मला अशाच गोष्टी बोलत होता आणि मला अजून हे सगळं सगळ्यांसमोर यावं असं वाटत नाही. संकल्पचे ते शब्द अंशुलाच्या काळजावर जणू धारदार सुरीसारखे घाव घालत होते. त्याच्या त्या अलिप्त कोरड्या बोलण्याने तिचं मन वेदनेने भरून आलं. ती त्याचा हा दुरावा आता अजिबात सहन करू शकत नव्हती. तर मग सगळ्यांपासून लपवून माझी काळजी करण्याचीही गरज नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. अंशुलाच्या डोळ्यात संकल्पच्या शब्दांनी दिलेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. ती रडतच तिथून निघून गेली. पण इच्छा असूनही संकल्प तिला थांबवू शकला नाही. त्याचा तो नेहमीचा अहंकार पुन्हा एकदा अंशुलाच्या मनाला जखम करून गेला होता. ती निघून गेल्यानंतरच जणू त्याला भान आलं. तो स्वतःवरच संतापला. आपल्या मनातलं खरं सत्य तो अंशुलाला का सांगू शकला नाही? त्याचं मन ओरडून ओरडून तिला सांगू पाहत होतं की मी फक्त जबाबदारी म्हणून तुझी काळजी घेत नाही. मला स्वतःहून तुझी काळजी घ्यायची आहे. तुझ्या त्या निरागस डोळ्यात अश्रू आणणाऱ्या प्रत्येक दुःखापासून तुला दूर ठेवायचं आहे. पण तुझा यावर विश्वास कसा बसवू हेच मला समजत नाही. तो तसाच गवतावर आडवा पडून रडत राहिला. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून इतके अश्रू वाहत होते. प्रेमा, तुझी लीला खरोखरच न्यारी.
ज्याने कधीच कोणासमोर मान झुकवली नव्हती. आपल्या घराण्यात आणि कॉलेजमध्ये अहंकारी म्हणून प्रसिद्ध असलेला संकल्पराव आज मध्यरात्री एकटाच मैदानावर पडून एका मुलीच्या डोळ्यातील अश्रूंनी पूर्णपणे हादरून गेला होता. तो बराच वेळ तसाच पडून राहिला असता, पण त्याला शोधत साहिल तिथे आला. अंधारामुळे साहिलला काहीच नीट दिसत नव्हतं. तो घाबरतच म्हणाला, "अरे, तू इथे एकट्यात काय करतोयस? तू तर अग्रीमकडे गेला होतास ना, मग असा देवदास बनून इथे का पडलायस?" संकल्पने स्वतःचं दुःख लपवत उत्तर दिलं, "मी तर निवांत पडून तारे मोजत होतो, पण तू ना फार मोठा चिपकू आहेस. कायम माझ्या मागेच लागलेला असतोस. एक क्षणही मला एकटा आणि शांत बसू देत नाहीस." साहिलने त्याचा पाय पकडून ओढत म्हटलं, "अबे, तू इथे निवांत तारे मोजतोयस आणि मी तुला पूर्ण कॅम्पसमध्ये शोधत वेडा झालोय." साहिलच्या आतला गुप्तहेर आता पुन्हा जागा झाला. त्याने संकल्पच्या गळ्यात हात टाकत विचारलं, "बरं, तारे का मोजत होतास? माहित आहे ना माणूस तारे कधी मोजतो? सरळ सांग, काय झालंय?" संकल्प म्हणाला, "आता तुझी ही चौकशी बंद कर आणि रूममध्ये चल, मला झोप येते." यावेळी साहिल थोडा गंभीर होत म्हणाला, "यार, मला तुझी काळजी वाटते. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी शेअर करू शकतोस." संकल्पला माहित होतं, हा सहजासहजी सोडणार नाही. तो हलकसं हसत म्हणाला, "यार, आता तर मीच स्वतः गोंधळलोय. मला आधी स्वतःला समजलं पाहिजे. समजलं की तुलाही सांगीन. आणि आता नो क्वेश्चन्स." संकल्पाला माहित होतं, आत्ताच थांबवलं नाही तर साहिलचे प्रश्न थांबणार नव्हते. त्याच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी झोप येते असं सांगून तो रूममध्ये आला. बिछाण्यावर पडला, पण झोप त्याच्या डोळ्यापासून कित्येक कोस दूर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळे आपल्या धावपळीत व्यस्त झाले होते. सर्वांना लवकर तयार व्हायचं होतं, कारण आजचं काम खूप जास्त होतं. गावकऱ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत चालला होता. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आता अधिकाधिक लोक येऊ लागले होते. संकल्प नेहमीप्रमाणे सर्वात आधी तयार होऊन रिसेप्शनमध्ये आला होता. गुड मॉर्निंग म्हणत अग्रीमने त्याच्याशी हस्तांदोलन केलं, पण पुढच्या क्षणी तो दचकून संकल्पच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अग्रीमचा हात संकल्पच्या कपाळाकडे गेला, पण संकल्पने मान मागे घेत विचारलं, "काय झालं?" अग्रीम काळजीने म्हणाला, "ते तर मी तुला विचारायला हवं, काय झालंय?" कपाळाला हात लावत तो पुन्हा म्हणाला, "अरे, तुला तर जोराचा ताप आहे आणि तरीही तू इथे उभा आहेस." संकल्प खोट्या नाराजीने म्हणाला, "इतकं रिॲक्ट होऊ नकोस. थोडासा ताप आहे, आपोआप उतरून जाईल." तिथे उभे असलेले सिनियर्स आणि ज्युनियर्सच्या चेहऱ्यावर संकल्पबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. अंशुलानेही एकदा हळूच नजर वर करून संकल्पकडे पाहिलं. त्याचा चेहरा तापाने पूर्ण लाल झाला होता आणि डोळेही सुजल्यासारखे दिसत होते. तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली. करणार तरी काय बिचारी? मिस्टर अकडूंची परवानगी नसताना त्यांची विचारपूसही करू शकत नव्हती. आणि जिच्याकडे अशी कोणतीच परवानगी नव्हती, तरीही ती जबरदस्तीने विचारपूस करत होती, ती म्हणजे चिपकू मोहिता. ती गर्दी चिरत थेट संकल्पजवळ आली. त्याचा हात धरत ती म्हणाली, "हँडसम, तुला तर खूप ताप आलाय. काल रात्रीपर्यंत तर तू अगदी ठीक होतास." ती मुद्दाम त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. हे दृश्य अंशुलाला पाहवलं नाही. तिने संकल्पकडून पूर्णपणे तोंड फिरवलं. कळत नव्हतं का, पण तिचे डोळे नकळत पाणावले. संकल्पने आपला हात मोहिताच्या हातातून सोडवला आणि एक पाऊल मागे जात कठोर आवाजात म्हणाला, "प्लीज, माझ्यापासून योग्य अंतर ठेव. मी तुझा ऑब्झर्वेशन ऑफिसर आहे. तुझी ही काळजी तू स्वतः जवळच ठेव. एक्सक्यूज मी." पुन्हा एकदा त्याने मोहिताला फटकारलं आणि तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर नमिता मोहिताला म्हणाली, "तू वारंवार या एरोगंट माणसाकडून स्वतःचा अपमान का करून घेतेस?" मोहिता विषारी हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, "तुला नाही समजणार आणि सध्या एवढंच पुरे. माझं काम झालं." संकल्पने अंशुलाच्या चेहऱ्यावरची उदासी आणि तिच्या डोळ्यातील ओलावा पाहिला होता. अंशुला आणि सुगंधा कॅन्टीनकडे जाताना दिसताच तोही त्यांच्या मागोमाग तिकडे गेला. दोघींनी एका टेबलवर बसून नाश्त्याची ऑर्डर दिली. संकल्प सरळ त्यांच्या टेबल जवळ आला आणि अंशुलाच्या अगदी समोर बसत म्हणाला, "मिस यादवंशी, मिस वर्मा, मी तुमच्यासोबत हे टेबल शेअर करू शकतो का?" सुगंधा लगेच हसत म्हणाली, "येस सर." संकल्प बसताच अंशुला उठून उभी राहिली. संकल्प शांतपणे म्हणाला, "बसा मिस यादवंशी, मी तुम्हाला काही खाणार नाही." अंशुलाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग सुगंधाकडे एक नजर टाकून ती पुन्हा बसली आणि शांतपणे नाश्ता करू लागली.
मागचे 3 दिवस या दोघांमधलं थंड युद्ध पाहून सुगंधा आधीच गोंधळून गेली होती. संकल्पने पाहिलं की सुगंधाची नजर वारंवार दाराकडे जात आहे. तो म्हणाला, मी सुगंधा, काळजी करू नको, साहिल आज थोडा उशिरा उठला होता, येईलच इतक्यात. सुगंधा थोडी ओशाळत म्हणाली, नाही सर, तसं काही नाही. आणि लगेच विषय बदलत विचारलं, सर, तुम्ही औषध घेतलं का? संकल्पने अंशुलाकडे खोल नजरेने पाहत उत्तर दिलं, काही सिरियस नाही मिस सुगंधा, थोडासा ताप आहे, आपोआप बरा होईल. अंशुला मात्र शांत बसली होती. तिच्या आयुष्यात तिच्याच धडधडीने जो गोंधळ मांजवला होता तो सावरण्याचा ती निष्फळ प्रयत्न करत होती. तिला पाहून संकल्प मनोमन हसत म्हणत होता, किती दिवस माझ्यापासून दूर राहणार आहेस मिस अंशुला? मी तसं होऊ देणार नाही आणि आता प्रत्येक क्षणी तुला मी तुझ्या जवळच दिसेन. इतक्यात साहिल धावतच आला. गुड मॉर्निंग एव्हरीबडी म्हणत तो शांतपणे नाश्ता करू लागला. तो उशिरा आला असल्यामुळे भीतीपोटी त्याने संकल्पकडे बघण्याचंही धाडस केलं नाही. थोड्याच वेळात सगळे आपापल्या शिबिरात पोहोचले. आज संकल्प अंशुला सोबत बसून एका केसवर चर्चा करत होता. अंशुला जेव्हाही त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा दोघांची नजरानजर व्हायची. संकल्प हळू स्माईल करायचा आणि पुन्हा तिच्या हृदयाची धडधड वाढायची. पण एकमेकांसमोर बसून काम करण्याचं समाधान दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. दुपारच्या जेवणापर्यंत त्यांच्या जवळपास सगळ्या केसेस पूर्ण झाल्या होत्या. आता मात्र संकल्पच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसू लागला होता. अंशुला एक्सक्यूज मी म्हणत बाहेर आली. तिने लगेच सुगंधाला फोन लावला. सुग्गू, बहुतेक संकल्प सरांना पुन्हा ताप चढलाय, ते वारंवार डोकं धरत आहेत. सुगंधा म्हणाली, तू जरा बघ ना, ताप किती आहे ते. अंशुला घाबरत म्हणाली, मी कसं बघणार, प्लीज साहिल सरांना सांग ना काहीतरी करायला. सुगंधा हसत म्हणाली, अगं माझी पारो, संकल्प सरांकडे जा, प्रेमाने त्यांच्या कपाळावर हात ठेव, आपोआप कळेल. अंशुला लगेच म्हणाली, तुला काय वाटतं सुग्गू, मी हे सगळं करू शकेन? आणि ते अकडू महाराज कुणाला हात तरी लावू देतील का? त्या चिपकू पालेसोबत कसं वागले ते पाहिलंच ना. तू फक्त साहिल सरांना सांग, ते सगळं मॅनेज करतील. अंशुला पुन्हा रूम मध्ये आली. तिने पाहिलं संकल्प खुर्चीवर डोकं टेकवून डोळे मिटून बसला होता. तापाने त्याचा चेहरा अक्षरशः तापत होता. क्षणभर ती त्याच्या खुर्चीजवळच थांबली आणि शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. पण मिस्टर अकडूंना आवाज द्यायची किंवा हात लावून ताप बघायची तिची हिंमतच झाली नाही. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि आपल्या खुर्चीकडे वळणार इतक्यात संकल्पने तिचा हात पकडून तिला पुन्हा आपल्या जवळ ओढलं. अंशुला आता अगदी त्याच्या समोर उभी होती. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. हे देवा, हे कधी काय करतील याचा काहीच नेम नाही. संकल्पाच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. अंशुला मनातच पुटपुटली, बघा माझा जीव घाबरवून कसे हसत आहेत. संकल्पने डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कुठे चाललात मिस यादवंशी? ज्या कामासाठी आलात ते पूर्ण करा. अंशुला अडखडत म्हणाली, मी तर माझ्या खुर्चीकडे जात होते, बस. संकल्पने अजूनही तिचं मनगट धरून ठेवलं होतं. तिला स्पष्ट जाणवत होतं त्याचा हात आगीसारखा तापत आहे. ती मनात म्हणाली, हे देवा, लवकर साहिल सरांना पाठवा. संकल्प म्हणाला, माझ्या तब्येतीसाठी देवाला आठवत आहेस? सगळेजण माझ्या तब्येतीची विचारपूस करत होते, पण तुला नाही विचारायचं की मी कसा आहे? असं म्हणत तो तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला. त्याचं हे बोलणं अंशुलाच्या मनाला स्पर्शून गेलं. तिच्या मनात आलं, तुम्ही मला तो अधिकार दिलास कुठे आहे? पण तिची जीभ जणू बंद झाली होती. तिच्या डोळ्यात मात्र मनातलं दुःख स्पष्ट दिसत होतं. संकल्प पुन्हा किंचित नाराजीने म्हणाला, पुन्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू मिस यादवंशी. आता मात्र अंशुला चिडून म्हणाली, मला माहित आहे सगळ्यांनाच तुमची खूप काळजी होती आणि काही लोक तर तुमच्या गळ्यात पडून ताप सुद्धा तपासत होते. मग मी विचारलं किंवा नाही विचारलं याने तुम्हाला काय फरक पडतो? संकल्पचा चेहरा अगदी गंभीर झाला. तो म्हणाला, तू एवढंच पाहिलंस की मोहिता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि ते तुला आवडलं नाही, पण हे नाही पाहिलं की मी तिला कसं. अंशुला आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. संकल्पने तिला पुन्हा जवळ ओढलं आणि रागाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खरंच अजूनही तुला जाणून घ्यायचं नाही की मला काय झालंय? इतक्यात बाहेरून प्रधानजींचा आवाज आला. अंशुला पटकन त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली. प्रधानजी संकल्पजवळ येत म्हणाले, काय झालं संकल्पजी? तुमचे मित्र साहिलजींचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला खूप ताप आलाय. असं म्हणत त्यांनी संकल्पच्या कपाळावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला,
पण संकल्पने मध्येच त्यांचा हात अलगद थांबवला. ते काय आहे ना, मिस्टर अकडूंच्या चेहऱ्याला कोणी हात लावलेलं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. प्रधानजी म्हणाले, तुम्हाला तर खूप ताप आहे. आमच्या गावच्या सरकारी दवाखान्यात खूप चांगले डॉक्टर आहेत. चला, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. संकल्प नकार देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात साहिलचा व्हिडिओ कॉल आला. तो काळजीने जवळ ओरडतच म्हणाला, आता बस झालं तुझं, खूप ऐकलं. आता मी तुझं एकही ऐकणार नाही. मी येतोय. तुला घेऊन शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. संकल्प शांतपणे म्हणाला, लिसन साहिल, तुझ्याकडे अजून किती केसेस बाकी आहेत? साहिलला लगेच त्याचा हेतू समजला की आता हा त्याच्या प्रश्नाच्या गुंत्यात अडकवेल. साहिल म्हणाला, अजून काम सुरूच आहे. काल मोहिता आणि नमिताने एकही केस केला नव्हता, म्हणून आज जास्त वेळ लागणार आहे. संकल्पने आदेशाच्या स्वरात म्हटलं, मिस्टर साहिल, तुमचे सगळे केस सुटेपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमची टीम सोडून कुठेही जाणार नाही. साहिल बिचारा हतबल होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. संकल्प थोडा शांत होत म्हणाला, माझी काळजी करू नकोस. मला जास्त बरं वाटलं नाही तर मी स्वतः एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवून घेईन. त्यावर प्रधानजी म्हणाले, साहिलजी, मी आत्ताच यांना गावाच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जातो. आमचे डॉक्टर साहेब खूपच सक्षम आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे इथे. साहिल म्हणाला, संकल्प सोबत अंशुलाही जाईल. इट्स माय रिक्वेस्ट. संकल्पने अंशुलाकडे एक खोल नजर टाकली आणि पुन्हा दुसरीकडे पाहू लागला. गावातील छोट्याशा सरकारी दवाखान्यात फक्त एक डॉक्टर आणि एक कंपाऊंडर होते. त्या दिवशी कंपाऊंडर सुट्टीवर होता. संकल्पला इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर अंशुलाकडे पाहत म्हणाले, मॅडम, इफ यू डोंट माइंड, मला तुमची थोडी मदत हवी आहे. अंशुला होकार देत उभी राहिली. डॉक्टर म्हणाले, यांच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवून ताप उतरवणं गरजेचं आहे. मला एका रुग्णाला त्याच्या घरी जाऊन पाहायचं आहे, त्यामुळे हे काम तुम्हालाच करावं लागेल. अंशुलाला तर असं वाटलं जणू तिला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ती मनातच म्हणाली, हे देवा, आता फक्त तुमचाच आधार आहे. संकल्प प्रधानजींना म्हणाला, सर, मी कॅम्पमध्ये नाही, त्यामुळे तिकडे तुम्हालाच लक्ष द्यावं लागेल. काही गरज पडली तर मी तुम्हाला बोलवेन. थोड्या वेळाने अंशुला संकल्पच्या बेडजवळ उभी राहून त्याच्या कपाळावर थंडी पट्टी ठेवू लागली. संकल्प शांतपणे म्हणाला, आताही तुला माझी तब्येत कशी आहे हे जाणून घ्यायचं नाही का मिस यादवंशी? अंशुला दचकून त्याच्याकडे पाहू लागली. आता कोणीतरी या सडू महाराजांना विचारावं. मी इथे उपाशी पोटी हॉस्पिटलमध्ये उभं राहून यांची सेवा करत आहे आणि तरीही यांना वाटतं मला अजून त्यांची तब्येत माहिती करून घ्यायची बाकी आहे. हे कधीच सुधारणार नाहीत. अंशुला शांतच राहिल्यामुळे संकल्प चिडून म्हणाला, जेव्हा तुला माझी काही काळजीच नाही तर राहू दे, काही गरज नाही. असं म्हणत त्याने ती पट्टी तिच्या हातात ठेवली आणि उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक हताशपणा दिसत होता. अंशुला काळजीने म्हणाली, पट्टी ठेवली नाही तर ताप उतरणार नाही आणि डोकेदुखीही कमी होणार नाही. संकल्प मंद स्वरात म्हणाला, हा त्रासही तूच दिला आहेस आणि हा तापही. तुला तर आनंदी व्हायला हवं मिस यादवंशी. मी तुझ्या मनाला जे दुःख दिलं तेच दुःख आता मला मिळत आहे. त्याने उदास नजरेने तिच्याकडे पाहिलं. अंशुला हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला कधी दुःख दिलं? संकल्पच्या शब्दांनी तिचे डोळे पुन्हा भरून आले. संकल्प खोल उदासीने म्हणाला, काल तू मला तसं सोडून निघून गेलीस. एकदाही विचार केला नाहीस की मी तुझ्यासाठी किती अस्वस्थ होतो. तुला ना माझं बोलणं ऐकायचं होतं, ना माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. तुला माझी किंवा माझ्या मनाची काहीच पर्वा नाही. हे बोलताना त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. अंशुला आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. संकल्प पुन्हा म्हणाला, तुझी काळजी घेऊन मी तुझ्या भावनांशी खेळत नाही आहे. राव संकल्प सिंग कधीच कोणाच्या मनाशी खेळू शकत नाही. काल रात्री माझ्या मनात तुझ्या प्रेमाचं जे दुःख मी अनुभवलं त्यापुढे तर हा ताप आणि ही डोकेदुखी काहीच नाही. तो उठून उभा राहिला आणि अंशुलाचा हात पकडून तिला अगदी जवळ ओढलं. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत तो म्हणाला, आता हे दुःख मी आयुष्यभर माझ्या हृदयाशी जपून ठेवणार आहे. अंशुलाची तर अक्षरशः धडधड वाढली. तिचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की तिला वाटलं आज तर आपल्याला हार्ट अटॅकच येईल की काय. संकल्पने तिचा हात हलकेच धरला आणि म्हणाला, चल. अंशुला घाबरत पट्टीकडे पाहत म्हणाली, आणि ही पट्टी? संकल्प हलकसा हसला आणि म्हणाला, आता तिची गरज नाही. ताप आपोआप उतरून जाईल. चल, तिकडे काही लोकांना आपली गरज आहे. रात्री जेवण झाल्यावर अंशुला सुगंधासोबत ग्राउंडवर फेरफटका मारत होती. तिच्या मनात एकच आशा होती, कदाचित संकल्प सर इथे येतील
पण संकल्प आला नाही. त्यामुळे अंशुला वारंवार बागेच्या गेटकडे उदास नजरेने पाहत होती. संकल्प थोड्या अंतरावर उभा राहून तिची ती अस्वस्थता पाहत मनातल्या मनात म्हणत होता, मिस यादवंशी, तुझी ही उदासी, चेहऱ्यावरची ही बेचैनी, तुझ्या धडधडणाऱ्या हृदयाची ही तगमग, सगळंच तुझ्या मनातलं सत्य सांगत आहे. पाहूया अजून किती दिवस तू स्वतःला आवरून धरू शकतेस. दुसऱ्या दिवशी कॅम्पचा शेवटचा दिवस होता. सगळ्यांचीच लगबग सुरू होती. वेळेत काम पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक जण धावपळ करत होता. संकल्प आणि अंशुलालाही दुपारपर्यंत श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. दुपारच्या जेवणापर्यंत सर्व काम संपलं. आता मात्र संकल्पच्या मनात काहीतरी खास सुरू होतं. तो अंशुलाकडे पाहून मंद स्मित करत होता. जेवण झाल्यावर प्रधानजी म्हणाले, चला थोडा वेळ तुम्हा सगळ्यांना गाव फिरवून आणतो. गप्पा मारत सगळे गावाच्या एका टोकाला असलेल्या एका भव्य जुन्या हवेलीपाशी पोहोचले. प्रधानजी सांगत होते, ही या गावातील एक मोठ्या जमीनदाराची खूप जुनी हवेली आहे. आतमध्ये अजूनही तिची जुनी सजावट जशीच्या तशी जपून ठेवली आहे. चला आज जाऊया. सगळेजण पुढे गेले. तेवढ्या संकल्पने अगदी समोर चालणाऱ्या अंशुलाचं मनगट पकडून तिला मागे ओढलं. अंशुलाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडणार इतक्या संकल्पने हळूच आपलं एक बोट तिच्या ओठांवर ठेवलं आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला. अचानक झालेल्या त्या स्पर्शाने अंशुला थरथरून गेली. ती आश्चर्याने संकल्पकडे पाहत राहिली. संकल्प तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, लग्नानंतरही तू तुझ्या या मोठमोठ्या डोळ्यांनी मला असंच घाबरवणार आहेस का? अंशुलाने घाबरत नजर खाली झुकवली. तिचा हात धरत संकल्प म्हणाला, चल माझ्यासोबत. अंशुलाने हळूच विचारलं, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? संकल्पची पावलं क्षणभर थांबली. त्याने अलगद तिची हुनवटी वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुला माझ्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो ना? अंशुलाने अलगद पापण्या मिटून होकार दिला. संकल्प हसत म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझ्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहेस. अंशुलाच्या मनात समर भैयाचे शब्द घुमू लागले, बाळा, साखरपुड्यानंतर तो आता तुझ्या आयुष्यात फक्त एक व्यक्ती राहिलेला नाही, तो तुझ्यासाठी खास आहे. त्याचा नेहमी आदर कर. संकल्प तिचा हात धरून पुढे चालत होता आणि अंशुला त्याच्या पावलावर पावलं ठेवत त्याच्या मागे चालत होती. दोघं हवेलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा मंदिरात आले. ते भगवान शंकराचं मंदिर होतं. शंकराची भक्त असलेली अंशुला भाऊक होऊन शिवमूर्ती समोर डोळे मिटून उभी राहिली. तिच्या पापण्यांवर अश्रूंचे 2 थेंब तरळले. ते खाली पडण्याआधीच संकल्पने ते आपल्या तळ हातावर अलगद झेलले आणि तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला, देवाकडे माझी तक्रार करत होतीस ना, आणि त्यांनी तुला रागावलं म्हणून रडायला लागलीस का? अंशुलाने डोळे उघडले आणि लढीक रागाने म्हणाली, महादेव मला कधीच रागवत नाही, समजलात? अंशुलाच्या त्या निरागसपणावर संकल्प अक्षरशः फिदा झाला होता. त्याने अलगद तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बड बाजूला सारली आणि तिच्या पापण्यांवर थांबलेल्या अश्रूंचे थेंब अलगद पुसत म्हणाला, हे मोत्यांसारखे अश्रू असे उधळू नकोस. तुझ्या डोळ्यात अश्रू पाहिले की मला अजिबात सहन होत नाही. खूप वेदना होतात. आता यापुढे तू अजिबात रडायचं नाही. अंशुला तिच्या त्या निरागस खोल डोळ्यांनी संकल्पच्या चेहऱ्याकडे फक्त एकटक पाहत राहिली. त्या क्षणी अंशुलाला जगाची कसलीच फिकीर नव्हती. ती तर फक्त संकल्पच्या डोळ्यात स्वतःचं संपूर्ण जग शोधत होती. संकल्पने तिचे दोन्ही हात आपल्या मजबूत तळ हातात अलगद धरले आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत अतिशय गंभीर स्थिर आवाजात म्हणाला, तुझा तुझ्या महादेवावर अढळ विश्वास आहे ना? अंशुलाने हळूच मान हलवून होकार दिला. संकल्प म्हणाला, यांना साक्षी मानून आज मी माझ्या मनातलं खरं सांगतो अंशुला. माझं हृदय फक्त तुझंच आहे. माझ्या प्रत्येक श्वासात, माझ्या रोमरोमात फक्त तूच आहेस. असं म्हणत त्याने अलगद अंशुलाचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या हृदयाची धडधड जाणवते ना, ती फक्त तुझ्याच नावाने धडधडते. ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा एअरपोर्टवर पाहिलं त्या दिवसापासून तू माझ्या आसपास आहेस याची जाणीव ही धडधड मला करून देत होती. हे बोलताना संकल्पचे डोळे ओलावले. हो, राव संकल्प सिंगला तुझ्यावर प्रेम झाला आहे मिस यादवंशी. मला वाटायचं मी कधीच कोणाच्या प्रेमात पडणार नाही, पण मी चुकीचा होतो. त्याने हळूच अंशुलाच्या नाकाला स्पर्श केला आणि हलकसं हसत म्हणाला, या निरागस राजकुमारीने मला प्रेम म्हणजे काय असतं हे जाणवून दिलं. आय एम इन लव्ह विथ यू. आय लव्ह यू अंशुला. आय लव्ह यू सो मच. मी तुझ्यावर इतकं प्रेम करू लागलो आहे जितकं मी कधी कल्पनाही केली नव्हती.
संकल्प तिच्या डोळ्यात हरवून आपल्या मनातलं सगळं सांगत होता आणि अंशुलाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिला स्वतःच्या नशिबावरच विश्वास बसत नव्हता. जे काही ती ऐकत होती ते स्वप्न नव्हतं तर सत्य होतं. आई वडिलांचं प्रेम अचानक तिच्या आयुष्यातून निघून गेलं. त्यामुळे ती स्वतःला अभागी समजू लागली होती. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात एखादा असा माणूस येईल जो तिच्यावर जगातल्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करेल. संकल्पने अलगद तिच्या दोन्ही डोळ्यांवर एकामागून एक प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं, तुझे अश्रू मला अजिबात सहन होत नाहीत. प्लीज अंशुला, आता यापुढे रडायचं नाही. तुझी अस्वस्थता, तुझी उदासी माझ्यापासून कधीच लपली नव्हती प्रिन्सेस. मी तुझ्या हृदयाची धडधडही ऐकली आहे आणि तिथेही फक्त माझंच नाव आहे. पण काय करू, मी माझ्याच भावनांबद्दल गोंधळलेलो होतो. माझ्या अहंकारामुळे आपल्या दोघांच्याही भावना समजून घेण्यात उशीर झाला आणि नकळत मी तुला खूप दुखावलं. तो तिचा चेहरा अलगद वर करत म्हणाला, माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चुका माफ करशील ना? तुझ्या त्या निरागस मनाला मी खूप वेदना दिल्या आहेत. त्यासाठी मला माफ कर अंशुला. असं म्हणत संकल्पाने अंशुलाला आपल्या मिठीत घेतलं. अंशुला त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाची प्रत्येक धडधड स्वतःच्या अस्तित्वात अनुभवत होती. संकल्प म्हणाला, आता मला माझं मन पूर्णपणे समजलं आहे. आपल्या या नात्याचा मी सगळ्यांसमोर मनापासून स्वीकार करेन. मग तो हसत म्हणाला, अंशुला, अशी शांत राहू नको. मला उत्तर दे. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत? मला त्या तुझ्या तोंडून ऐकायच्या आहेत. अंशुला मोठ्या कष्टाने एवढंच म्हणू शकली, जेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यातली उदासी वाचू शकता, माझ्या हृदयाची धडधड ऐकू शकता, मग अजून माझ्याकडून काय जाणून घ्यायचं आहे? हे बोलताना तिचा गळा दाटून आला. संकल्प प्रेमाने हसत म्हणाला, मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा सांग. पण एक दिवस मला ते तुझ्या तोंडूनच ऐकायचं आहे. संकल्पाच्या मिठीचा वेढा अजूनही अंशुला भोवती घट्ट होता. त्याने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने अंशुलाला असं वाटलं जणू महादेवांच्या आशीर्वादाचे काही थेंब अमृत बनून तिच्या संपूर्ण अस्तित्वात सामावले आहेत. त्या स्पर्शात इतकी पवित्रता, इतकं नितळ प्रेम आणि इतकी प्रामाणिक भावना होती की अंशुलाला जाणवलं जणू संकल्पाचं अस्तित्व तिच्या अस्तित्वात कायमचं एक रूप झालं आहे. दोघंही काही काळ तसेच उभे राहिले, जगापासून दूर, एकमेकांच्या सहवासात हरवून फक्त एकमेकांना अनुभवत. तर मित्रांनो, संकल्प आणि अंशुलाने अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पण त्यांच्या आयुष्यात मोहिता आणि विद्युत ग्रहण बनून उभे होते. आता पाहायचं होतं संकल्प आपल्या प्रिन्सेसला त्या संकटापासून कसं वाचवतो. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.